आपल्या वावराईनं शंकूचा असा रोग आला की खतमाचा नावच नाही घेऊन राहिला. औषध टाका का काही टाका, पण आखरी तोच उपाय करायला लागला जो करायचा नव्हता. आता तो कोणता उपाय केला पुढे सांगतो, तोपर्यंत या सबस्क्राईब करू. पुरे 10 ते 15 दिवस झाले या शंकूचा रोग कमीच नव्हता होत. पुरं वावरातलं पीक खाऊन टाकलं होतं. म्हणून आज पण निघालतो रात्री 11 वाजता शंकू यायचाले, पण वरून पाणी चालू होतं आणि त्याच पाण्यात शंकायला इतका जोर ते पीक खायले की काय सांगू तुम्हाला. कारण तुम्हाला माहिती आहे शंक पाण्यात असतात आणि किती मोठे मोठे असतात. तर म्हणून आपली उचलली बॅटरी, उचलली एलसी, घेतल्या 2 बकेटा आणि टोपलं आणि अंदर वावरात जाऊन पाहतो तर पुरा सळा पडेल होता. जेवढे आपले गोबीचे झाडं नाही त्यापेक्षा शंक होते. आणि आज एवढे मोठे शंकू झाले काय सांगू तुम्हाला. दोन्ही बकेटा भरल्या, टोपलंही भरलं. आपल्याला वाटत असेल आपल्या वावराने काय रोग आला नाही, तर भाऊ पहिलेच सांगतो हा रोग इथे आणि आपण वावरात जातो दिवसा, म्हणून आपल्याला काही समजत नाही आपल्या वावरात आहे का नाही हा रोग. पण हा रोग इतका खराब आहे ना, रात्रभरात पुरं पीक खाऊन टाकतो. आणि या रोगावर इतके उपाय पाहिले पण कोणताच कामात नाही पडला. म्हणून आपल्या पिताश्रीने एक फवाऱ्याचे औषध आणले, पण ते औषध टाकणंच नाही उराले, कारण की 2-3 दिवस झाले पाणीच चालू आहे कंटिन्यू. आता पुढे त्या औषधचा काय रिझल्ट आला आणि तो रोग वावरातून गेला का नाही गेला हे सांगतो पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काय सबस्क्राईब करून